मी मसाजोगमधल्या पवनचक्की परिसरात आहे, ज्या ठिकाणी 6 डिसेंबरला साधारणतः दुपारी 12 वाजेच्या सुमारास वादाची ठिणगी पडलेली होती आणि बीडचे खासदार जे आहेत बजरंग सोनवणे नेमकं या ठिकाणी इथं आलेले आहेत। त्यांनी ते पाहणी करतायत, काय नेमकं कारण होतं, काय झालं होतं याची ते पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। प्रकल्प अधिकारी आहेत, बाजूला जर बघितलं ज्या ठिकाणी मारहाण झाली होती, वाद सुरू झाला होता, त्या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत आपल्याला पाहायला मिळतं। आणि हा जो संपूर्ण जर परिसर जर पाहिला तर याच परिसरामध्ये 6 तारखेला मारहाण झाली होती आणि इथला जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं वादाची जी ठिणगी आहे ते पडल्याचं पाहायला मिळतं। माझ्यासोबत बजरंग सोनवणे आहेत। बाप्पा, तुम्ही पाहणी करताय, काय इथला प्रकार झाला होता त्या दिवशी? इथं 6 जे हा प्रकार घडला किडनॅपिंगचा, त्याच्या अगोदर इथून सुरुवात झालेली आहे की या ठिकाणी तुमचे जे कर्तव्यदक्ष सरपंच आहेत ते इथं आल्यानंतर इथले एक वॉचमॅन जे होते सोनवणे नावाचे, असं कळतं की बाजूला थांबले तेच का? हे पण हे वॉचमॅन आहेत, आता पण ते इथं नव्हते, त्यांचे बंधू म्हणून येतात, ते गावात भेटतील ते। तर त्यांनी असं सांगितलेलं मला, पण मी बोललो त्या दिवशी पण त्यावेळी की असं ही घटना घडताना आम्हाला इथे येऊन हाणमार केली, नोंद केली नाही, नोंद करा गेटवर जा म्हणून तर नाही केली, आणि मग परत मारहाण आम्हाला केली, आम्हाला जातीवाची शिव्या वगैरे दिल्या, आमची फिर्याद घेतली नाही पोलिसांनी तशी त्या पद्धतीने, पोलीसचं सहकार्य झालं नाही, आम्हाला 4 तास बसवलं वगैरे वगैरे ते असं सांगितलं जात आहे। त्याच्यानंतर मग हा 3ऱ्या दिवशी प्रकार घडला गेला, मग त्यांच्यावर साधे गुन्हा केला, काहीतरी त्यांना सोडून दिलं। त्याच्यानंतर हे प्रकार घडल्याच्या नंतरचा आता सगळा क्रम एकदा चौकशी करून जेवढी मला माहिती मिळाली त्याच्यानुसार ह्यांना किडनॅपिंग केलं संतोष अण्णाला। त्याच्यानंतर सुद्धा 3 तास पोलीस स्टेशनला बसलेला होता तो आमचा दुसरा त्यांच्यासोबत असणारा एक मुलगा, तरी पण त्यांनी केस घेतली नाही। 3 तास का घेतली नाही? हे जर 3 तासात त्यांनी वेळेत घेतली असती कंप्लेंट तर ते आमच्या संतोष अण्णाचा जीव वाचला असता नक्की। त्यांनी कंप्लेंट घेतली नाही, म्हणजे पोलिसांनी जाणीवबरोबर घेतली नाही, याच्यात कोण सहभागी होता हाच एक मुद्दा सर्वात। ज्यावेळेस मारहाण झाली काही सीसीटीव्ही फुटेज वगैरे इथं असेल, काही पाहणी वगैरे केली असायला पाहिजे, पण आता सीसीटीव्हीचं आता पूर्ण चौकशी आहे, कुठे सीसीटीव्ही आहे का? आता आपण त्या कंपनीच्या लोकांना विचारून घेऊ, बंद ते नेमकी त्याच कशा टायमाला झाली, काय झाली, ते सगळे विषय आपण घेऊयात ना। म्हणजे मला पण आता मी बघा, आता त्यांना अगोदर सांत्वन पण भेट देऊन ही जी घटना आहे इथून जाता असल्यामुळे अगोदर काय घडलं हे बघण्यासाठी म्हणून मी इथं आज आलोय। त्यात आपण एवढे मोठे कर्मचारी आहेत, सिक्युरिटी आहेत, ते पण जबाबदार असू शकतात, ते रोखले असते त्या दिवशी वाद होण्यापासून? नाही, रोखू शकले असते, पण रोखायला त्यांची जेवढी सिक्युरिटी त्या सिक्युरिटीलाच मारलं ना, त्याच्यामुळे त्या सिक्युरिटीला किंवा अधिकाऱ्यांना असं प्रकार घडला, त्यांना शिवीगाळ झाली, त्याच्यामुळे तो विषय यांची चौकशी झाली पाहिजे। नाही, 100% चौकशी व्हायलाच पाहिजे। त्याची मागणीच आहे की या कंपनीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। मी माझ्या पहिल्या बाईटमध्ये सांगितलं की या खुना म्हणजे मर्डर केसमध्ये उलट कंपनी सुद्धा आली पाहिजे, कारण कंपनीचे सुद्धा तेवढेच दोषी आहेत त्या घटनेला, पोलीस जसे आहेत तसं कंपनीचे लोक सुद्धा त्याला दोषी आहेत। नक्कीच पोलीस जसे दोषी आहेत, कंपनीचे कर्मचारी, अधिकारी, प्रकल्प अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे असं बजरंग सोनवणे म्हणतात। हाच तो परिसर आहे। 6 डिसेंबरला साधारणतः 12 वाजता याच ठिकाणी मारामारी झाली, हाणामारी झाली। बाजूला जर बघितलं सीसीटीव्ही दिसते, मात्र त्या दिवशीचा सीसीटीव्ही रेकॉर्ड जो आहे तो या ठिकाणी नाही, लाईट गेल्याचा बहाणा जो आहे तो इथे सांगताना पाहायला मिळतात। एकंदरीत पाहता खऱ्या अर्थानं वादाची ठिणगी याच जागेवरून पेटली आणि संतोषचा हाकनक जीव गेला। त्यामुळे पोलीस असतील, इथले प्रकल्प अधिकारी असतील, यांचीही चौकशी झाली पाहिजे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता बजरंग सोनवणे जे बीडचे खासदार आहेत ते करताना आपल्याला पाहताना मिळत आहेत। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मसाजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।